संघाला 100 वर्षांचं समाधान आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। संघाच्या वृक्षाला विषारी फळं लागलेली आहेत। ब्रह्मदेवाचा बाप होण्याऐवजी ब्रह्मराक्षस झालेले आहेत अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे। संघाला आम्ही आता प्रश्न विचारतोय। आरएसएस मोहन भागवत यांना प्रश्न विचारायचे। निवडणूक येते, मुंबई मनपाची निवडणूक येते। मुंबईकर निवडणुकीची वाट पाहतायत। मुंबईत आता बोट सेवा सुरू करा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। आणि मग 100 वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतांना मी सांगतोय की भागवत साहेब, हे तुमचे चेले चपाटी आहोत। 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी 100 वर्ष संघाने मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं, ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का की यासाठी केला होता अट्टहास, ही विचारी सगळी फळं त्या झाडाला लागलेत? आणि मला असं वाटतं की कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण आरएसएसचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल, पण ब्रह्मदेव नाही झाला, ब्रह्मराक्षस झालेला आहे। येताना सुद्धा मुंबईच्या रस्त्याची झालेली चाळण हे सगळेजण बघतायत, अख्खी मुंबई भोगते। जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुंबणारी मुंबई, तुम्ही ते मेट्रो आणि मोनो चालू ठेवण्याच्या ऐवजी मुंबईमध्ये आता बोट सेवा सुरू करा। मेट्रोचं स्टेशन तुंबतंय, मोनोरेल लटकते, खड्डे पडतायत, ट्रॅफिक वाढतोय, आणि हे आपले महापालिकेत भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोंबलून हे पुन्हा दिल्लीला जातात अमित शहा।